हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एम के ट्रिपल एस स्पर्धा यूट्यूब चॅनल. सुरू करूयात आपला आजचा हिंदू पेपर. सगळ्यात पहिले काय होतं की पहिले एक फोटो दिला होता पहिल्याच पेजवरती की जामा मस्जिदच्या इथं प्रेयर चालू होते. तर आपल्याला याच्यामध्ये काय पाहिजे की जामा मस्जिदची जी हिस्टॉरिकल गोष्ट आहे की कुणी बांधली, कधी बांधली, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोणतं कोणतं मटेरियल वापरलं गेलेलं आहे, कोणाच्या काळात होते, अजून त्याचे काही जे बेसिक फीचर असतात ते सुद्धा आपल्याला इम्पॉर्टंट आहेत एक्झामसाठी. कारण ह्या गोष्टी जसं 2-3 वर्षापूर्वी प्रश्न होता की लाल इमाम बाडाबद्दल प्रश्न होता की लाल इमाम बाडा कोणी बांधला होता. त्याच्यानंतर त्याच्यामागे काही स्पेसिफिक कारण होते का? त्या कारणामध्ये की जामा मस्जिद बांधले. त्याच्यामागे काही कोणतं कारण होतं का? जसं काही-काही आहेत की अ, विजयाप्रित्यर्थ बांधले जातात की कोणते मेजर विक्टरीज सेलिब्रेट करण्यासाठी वगैरे. मग अजून असं कोणतं कारण होतं का? मग ह्या गोष्टी आपल्याला पाहिजेत एक्झामसाठी. ठीक आहे. पुढं काय होतं की आदित्य एल-1 ऑब्झर्वेशन्स एड स्टडी ऑफ सोलर स्टॉर्म इम्पॅक्ट्स बरोबर. आता सगळ्यात पहिली गोष्ट काय होती की आदित्य एल-1 मिशन काय आहे? बरोबर, की सूर्यासाठी आपण इस्रोने पाठवलेलं एक मिशन आहे आदित्य. मग आता त्याच्यानंतर त्याचं नाव एल-1 का ठेवलेलं आहे? मग त्याच्यामध्ये लॅग्रांजेस पॉइंट काय असतात? बरोबर. मग एल-1 दिले बरोबर. एल म्हणजे लॅग्रांजेस, त्याच्यानंतर 1 म्हणजे मग त्याच्यानंतर किती पॉइंट असतात, त्याच्यानंतर त्याला काय म्हणतात, त्याचे काय फीचर्स आहेत, त्या गोष्टी माहीत पाहिजेत. त्याचबरोबर अजून काय सांगितलं, की सोलर स्टॉर्म्स बद्दल सांगितलेलं आहे. मग ती गोष्ट महत्त्वाची कारण 2022 मध्ये पी-वाय-क्यू होता सोलर स्टॉर्म्स बद्दल. त्याच्यानंतर की ते आल्यानंतर इंडियामध्ये जे कनेक्शन्स आहेत रेडिओ सिग्नल्स वगैरे त्याच्यावरती काय इम्पॅक्ट होऊ शकतो, कशा-कशावरती इम्पॅक्ट पाडू शकतात, असा पी-वाय-क्यू होता बरोबर. मग त्याच्यानंतर त्याच्यात सांगितलं काय आर्टिकलमध्ये जिओमॅग्नेटिक स्टॉर्म्स बद्दल सांगितलं. त्यांनी सांगितलं की जिओमॅग्नेटिक स्टॉर्म्स आर लार्ज डिस्टर्बन्सेस इन अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड कॉज्ड बाय चेंजेस इन द सोलर विंड. अ कंटिन्युअस फ्लो. आता सोलर विंड म्हणजे काय? अ कंटिन्युअस फ्लो ऑफ चार्ज पार्टिकल्स रिलीज फ्रॉम द सन. आता ही जी टर्म आहे, ही सुद्धा आपल्याला महत्त्वाची बरोबर. मग त्याच्यानंतर जर समजा हे जे सोलर विंड झाले, जिओमॅग्नेटिक स्टॉर्म झाले, त्याच्यामुळे काय-काय इम्पॅक्ट पडतो, की व्हेन सडन इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस इन सोलर विंड प्रेशर स्ट्राइक अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड, दोज कॅन ट्रिगर शार्प चेंजेस इन द मॅग्नेटिक फील्ड बरोबर. त्याच्यामध्ये एक शार्प चेंजेस होऊ शकतात. त्याच्यामध्ये मग रेडिओ सिग्नल्स असतील, बाकीच्या गोष्टी असतील, त्या चेंजेस होऊ शकतात. मग आता आपल्याला बघायचं याच्यामुळं जर समजा त्या गोष्टी चेंज झाल्या तर जिओमॅग्नेटिक स्टॉर्म्स आहेत. आता अजून एक गोष्ट बघायची की ओझोन किंवा स्ट्रॅटोस्फिअर बद्दल याच्यामध्ये काही चेंजेस होतात का? मग फ्लाइट बद्दल असतात. फ्लाइट झाल्या, सॅटेलाइट्स यांच्यावर काही इम्पॅक्ट होतो का नाही होत? होत असेल तर कोणत्या-कोणत्या पद्धतीचा इम्पॅक्ट होतो आणि त्याच्याबद्दल बचावात्मक म्हणून आपण प्रिव्हेंटिव्ह काय मेजर्स घेऊ शकतो? पुढची न्यूज काय होती, की जेन झी अँड द डायनामिक्स ऑफ डेमोक्रॅटिक एंगेजमेंट. आता जसं आपल्याला माहिती आहे, की नेपाळमध्ये एक प्रोटेस्ट झाला होता. तिथं जेन झी जे म्हणजे जे तरुण मुलं वगैरे होते, त्यांनी प्रोटेस्ट केला आणि तिथलं जे गव्हर्नमेंट होतं ते उलथून टाकलं होतं. मग त्यांचं म्हणणं आहे, की आता हे जे तरुण मुलं ते जेन झी झाले, की त्यांचं जे पॉलिटिक्सबद्दल किंवा ओव्हरऑल जी सिस्टम झाली त्या-त्या देशाची वगैरे त्याच्याबद्दल त्यांचा अप्रोच कसा आहे, ती गोष्ट झाली. मग डेमोक्रसीबद्दल त्यांचा अप्रोच कसा आहे? आधी जसं ज्या पद्धतीने एखादी गोष्ट नसेल पटत सिस्टम वगैरे बद्दल त्याच्याबद्दल अ, अपोज करण्याचा त्याच्याबद्दल एक अपोज करण्याची कोणती मेथड होती आधीच्या पिढीची, आत्ताच्या पिढीची मेथड कशी येते? जसं सोशल मीडियाचा खूप जास्त वापर केला जातो. मग त्याचा कसं होतं? मग जर सोशल मीडियाचा वापर केला जातो, मग ते कंट्रोलमध्ये आहे का? मग ते मॅनिप्युलेटिव्ह आहे की ऑर्गॅनिक आहे? या सर्व ज्या गोष्टी असतात, मग त्याच्यानंतर ओव्हरऑल सिस्टम बाबत झालं किंवा सोसायटी बाबत त्याचा काय इम्पॅक्ट आहे? यासाठी हे आर्टिकल महत्वाचं आहे. पुढची न्यूज काय होती, की इंडिया टूक पार्ट एज ऑब्झर्व्हर इन द फर्स्ट बोर्ड ऑफ पीस फॉर गाझा मीटिंग सेज मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स. जसं आपल्याला माहिती आहे, की डोनाल्ड ट्रम्प यांनी काय केलं होतं, की बोर्ड ऑफ पीस तयार केलं होतं. कशासाठी, की गाझामध्ये जे आहे ते शांती तयार करण्यासाठी हे केलं होतं. त्यांनी बोर्ड ऑफ पीस तयार केलं होतं. त्यांनी ऑफर दिली होती, की जे कोणी $1 बिलियन देईल त्याला पर्मनंट मेंबरशिप भेटेल. त्याचा चेअरमन कोण असेल तर अमेरिकन प्रेसिडेंट असेल. तर इंडियाने त्यावेळेस जी पर्मनंट मेंबरशिपसाठी जी ऑफर होती ती नाही स्वीकारली. इंडियाने काय केलं, की जी फर्स्ट मीटिंग असेल, त्यासाठी इंडिया ॲज अ ऑब्झर्व्हर म्हणून जाईल तिथं. बरोबर? आता याच्यामध्ये आपल्याला माहीत पाहिजे किंवा परत आपण जसं म्हणलं होतं, की बोर्ड ऑफ पीस आहे का त्याच्याबद्दलच्या फॅक्च्युअल जे ऑब्जेक्टिव्ह डेटा असेल, तो आपल्याला प्रीसाठी महत्त्वाचा असू शकतो. कारण आता इंडियाने पार्ट घ्यायचं ठरवलं. त्याला ॲक्सेप्ट केलंय. ऑब्झर्व्हर म्हणून का असेना, पण त्याच्यात पार्ट घ्यायचं ठरवलं. त्याच्यानंतर त्याचा उद्देश काय गाझा मीटिंगबद्दल. गाझामध्ये शांती पाहिजे. मग याच्याबद्दल इंडियाचा स्टान्स काय? बरोबर? इस्रायल आणि गाझाबद्दल
इंडियाच्या फॉरेन पॉलिसीचा जो आहे तो ऑफिशियल स्टान्स काय सांगतो की टू नेशन थेरी इंडिया फॉलो करते, बरोबर. मग बेस ऑन 1967 ची जी बॉर्डर आहे त्याच्या हिशोबाने इंडिया म्हणते की दोन बेसिक सॉव्हरेन इंडिपेंडंट नेशन्स तयार व्हावेत त्या एरियामध्ये, बरोबर. हा झाला इंडियाचा ऑफिशियल स्टान्स. मग ही गोष्ट सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं काय सांगितलं की याच्याबद्दल एक रेझोल्युशन आहे, युएनएससी रेझोल्युशन 2803. मग आता प्री मध्ये हे विचारू शकतात की युएनएससी रेझोल्युशन 2803 रिसेंटली चर्चेमध्ये आहे वगैरे, तर हे कशाशी रिलेटेड आहे. मग विचारलं जाऊ शकतं की रशिया युक्रेन वॉर बद्दल आहे किंवा मग अजून दुसऱ्या कोणत्या गोष्टीबद्दल आहे. तर मग ते कशाबद्दल आहे की हे जे इस्रायल गाजाचा जो इश्यू आहे त्याच्याशी रिलेटेड हा इश्यू, त्याच्यामुळे हे प्रीसाठी एक महत्वाचा पॉईंट बनतो. ठीक आहे. मग त्याचबरोबर झालं की गाझा, वेस्ट बँक हा जो रिजन आहे हा प्रीसाठी यूपीएससीचा एकदम फेवरेट रिजन आहे. याच्याबद्दल लोकेशन, प्लेसेस, न्यूज वगैरेसाठी कंटिन्युअसली विचारले जातात. मग त्याच्यामध्ये तर कोणता डेझर्ट आहे, मग त्याच्या ह्यांची जी आहेत बॉर्डरिंग कंट्रीज कोणत्या कोणत्या आहेत, त्या गोष्टी झाली. त्याच्यानंतर त्याला सी बाउंड्री आहे की नाही, मॅरिटाईम बॉर्डर वगैरे ती गोष्ट झाली. तिथून कोणती रिव्हर जाते ती गोष्ट आहे. या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी एक्झामसाठी महत्वाच्या आहेत. पुढची न्यूज काय, पीएम मीट श्रीलंकन प्रेसिडेंट डिस्कसेस एरियाज ऑफ कॉपरेशन, बरोबर. आपल्या इंडियामध्ये न्यू दिल्लीमध्ये जे एआय इम्पॅक्ट समिट चालू आहे त्याच्यामध्ये त्यासाठी बरेच देशातले प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर वगैरे येतात. त्याच पद्धतीने श्रीलंकाचे प्राईम मिनिस्टर जे आहे, प्रेसिडेंट जे आहेत ते सुद्धा आलेले आहेत. मग मोदीजी त्यांना भेटले. तर मग आता आपल्याला माहिती पाहिजे की आपल्या नेबरहुड मध्ये जे आहे करंटली फक्त काही देशांत ज्यांच्याबरोबर आपले रिलेशन जे चांगले आहेत त्यापैकी श्रीलंका एक आहे. मग श्रीलंकेबरोबर जरा चांगले रिलेशन्स आहेत, भूटान बरोबर खूप चांगले रिलेशन्स आहेत आपले, नेपाळ बरोबर न्यूट्रल झालेत. आता बांगलादेशमध्ये जसं इलेक्शन झाले त्याच्यानंतर जे नवीन प्राईम मिनिस्टर झाले त्यांनी एक अश्युरन्स दिलं की इंडिया आणि बांगलादेशचे जे रिलेशन्स आहेत ते स्ट्रॉंग राहतील. रिलिजन फॅक्टर किंवा कोणत्या फॅक्टरमुळे ते खराब होणार नाही. म्हणजे जसं आपण म्हणतो की इंडियाची जी फॉरेन पॉलिसी आहे, मग नेबरहुड असेल किंवा बाकीच्या जे देशांबरोबरची जी पॉलिसी, ती लॉंग टर्म पॉलिसी आपण फॉलो करतो. जेणेकरून कसं ते पीपल टू पीपल कनेक्ट राहावा. तिथली इंडियाची जी एंगेजमेंट असेल ती लाँग टर्म असावी. जेणेकरून फक्त एक गव्हर्नमेंट वगैरे जरी चेंज झालं, तरी मग गव्हर्नमेंटवर चेंज झालं तरी त्याचा खूप जास्त परिणाम पडू नये आणि त्याची जी एंगेजमेंट असेल ती स्ट्राँग आणि फाउंडेशनल लेव्हलची असावी. त्याच्यामुळेच काय झालं, की जसं ती गव्हर्नमेंट चेंज झालं बांगलादेशचं, तसं इंडियाचं इम्पोर्टन्स जे होतं, त्यांना समजून आलं आणि इंडिया आणि बांगलादेशचे रिलेशन सुद्धा नॉर्मलला झाले होते. मग त्याचबरोबर आता श्रीलंकेबरोबर काय झालं तर रिसेंटली श्रीलंकेमध्ये काय झालं तर सायक्लोन डिटवा आलं होतं, बरोबर. आता हा झाला प्रीसाठी एक्झाम महत्वाचा पॉईंट, की रिसेंटली श्रीलंकेमध्ये सायक्लोन डिटवा आला होता. त्याच्यामुळे तिथे बरेच प्रॉब्लेम्स झाले होते. बरंच नुकसान झालं होतं. मग इंडियाने त्याच्यासाठी बरीच मदत केली होती. फायनान्शियल झाली, बाकीच्या बाबतीतली झाली. त्याचबरोबर इंडियानी बजेट अलोकेशन जे असे आपण नेबरहूड आणि काही कंट्रीसाठी बजेट अलोकेशन करतो. त्याच्यामध्ये श्रीलंकेला सुद्धा आपण बजेट अलोकेशनमध्ये इम्पोर्टंट असा शेअर ठेवला होता, बरोबर. मग त्यामुळं श्रीलंका हा जो देश आहे, तो सुद्धा आपल्याला इम्पोर्टंट आहे. कारण रिसेंटली सायक्लोन वगैरे झालं आणि बाकीचे इंडिया आणि त्यांचे रिलेशन्स पण झाले. रिसेंटली तिथं इलेक्शन होऊन त्याच्यानंतर तिथं आयएमएफ पॅकेज सुद्धा अनाउन्स केलं होतं. आयएमएफ पॅकेज चालू आहे तिथं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, की आयएमएफ पॅकेज काय असतं, या सुद्धा आपल्याला इम्पोर्टंट बनू शकतात एक्झामसाठी. पुढची न्यूज काय होती, इंडिया जॉईन्स यूएस लेड टेक अलायन्स टू बिल्ड रेसिलियंट सप्लाय चेन्स, बरोबर. मग इंडियाने काय केलंय, पॅक सिलिका जे प्रोजेक्ट आहे, पॅक सिलिका जे ऑर्गनायझेशन आहे, ग्रुप जो आहे, बरोबर. इंडिया जॉईंट पॅक सिलिका ग्रुप ऑन फ्रायडे, teaming up with the United States and other countries that have sought to build a common supply chain for electronics and critical minerals, बरोबर. तर त्याच्यामध्ये कोणते कोणते देश आहेत आपल्याला ते माहित पाहिजेत, अजून कोणते कोणते कंट्रीज आहेत, बरोबर. त्याचा मेन मोटिव्ह काय आहे, की त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि क्रिटिकल मिनरल्स वगैरे आहेत, बाकीच्या गोष्टी. त्यासाठी जे मिनरल्स असतात त्याची जी सप्लाय साइडची जी मेकॅनिझम आहे, ती चेन आहे, ती एकदम एन्शुअर्ड राहावी कोणत्याही एक्सटर्नल फॅक्टर्समुळे, मग जिओ पॉलिटिकल म्हणा किंवा समजा कोविड सारखा जो इश्यू झाला होता त्याच्यामुळे जी सप्लाय साईड कम्प्लिटली स्टॉप झाली होती, हॉल्ट झाली होती. त्याच्यामुळे म्हणा, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम्स येऊ नयेत, डिस्रप्शन्स येऊ नयेत. आता जसं आपल्याला माहिती काय होतं, की जगाची ओव्हर डिपेंडन्स झालेली चायनाबद्दल. कशाबद्दल? क्रिटिकल मिनरल्स वगैरे बद्दल झालं. म्हणजे चायनाकडे रिझर्व्ह बऱ्यापैकी आहेत. त्याच्यानंतर प्रोडक्शनच्या बाबतीत ती खूप मोठं आहे आणि चायना ह्याचा वापर करून जिओपॉलिटिकल इंटरेस्ट जे ते साध्य करण्याचा सुद्धा प्रयत्न करतो याचा. म्हणजे रिसेंटली जेव्हा चायना आणि यूएसचं टॅरिफ वॉरच्या बाबतीत चाललं होतं, की चायनाने रिटॅलिएट केलं. मग ट्रम्पने अजून वाढवलं होतं त्यांचे टॅरिफ 150% पर्यंत नेले होते तेव्हा आणि अजून काही गोष्टी होत्या. त्याच्यावेळेस चायनाने धमकी दिली होती, की जर असंच चालू राहणार असेल, तर आम्ही जो सप्लाय आहे तुम्हाला क्रिटिकल मिनरल्स वगैरेचा, रेअर अर्थ एलिमेंट्सचा, तो बंद करून टाकू.
मग त्याच्यामुळे थोडेसे प्रॉब्लेम्स आले. मध्ये जी पूर्ण सिस्टम आहे, मग आता रेअर अर्थ एलिमेंट्स कोणत्या-कोणत्या सेक्टरमध्ये लागतात, तुम्हाला सेमीकंडक्टरसाठी लागतात, डिफेन्स सेक्टरसाठी लागतात, सोलर पॅनल्स वगैरे, वगैरे झाले. मग तुमची जी एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन झाली, मग आता तुम्हाला कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस पासून न्यू एनर्जी सोर्सेस, रिन्युएबल एनर्जी सोर्सेसकडे जायचं असेल, तिथं पण प्रॉब्लेम येणार. टेक्नॉलॉजी बेस समजा एआय वगैरे जर वापर करायचा असेल, तर तुम्हाला जीपीयूज लागणार, मोठ्या प्रमाणात डेटा सेंटर लागणार. त्यासाठी सुद्धा सेमीकंडक्टर लागतात, त्यासाठी रेअर अर्थ एलिमेंट्स लागतात. मग ही जी कंप्लीट ट्रान्सफॉर्मेशन आहे ती स्टॉल होऊन जाते. मग ही जी ओव्हर डिपेंडन्स आहे एका देशावरती, ते सुद्धा चायनासारख्या देशावरती कमी व्हावी यासाठी इंडियाने जो पॅक सिलिका जो ग्रुप तयार केला होता US लेड, त्याला जॉइन केला. मग आता त्याच्यामध्ये कोणते-कोणते कंट्रीज आहेत? कॅनडा आहे, जपान, साऊथ कोरिया, युरोपियन युनियन, ऑस्ट्रेलिया वगैरे हे देश आहेत. मग हे देश, यांचं जे मोटिव्ह आहे ते सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. मग त्याच्यानंतर कोणते-कोणते एलिमेंट्स आहेत? त्याच्यानंतर इंडियाचे जसं आपण नेहमी-नेहमी म्हणतो की MMDR ॲक्ट झाला. त्याच्यानंतर इंडियाची क्रिटिकल मिनरल्सची जी लिस्ट आहे, क्रिटिकल मिनरल्स, स्ट्रॅटेजिक मिनरल्स, ही जी लिस्ट आहे, ती काय आहे? त्याच्यामध्ये कोणते-कोणते मिनरल्स आहेत? इंडिया कंटिन्युअसली ह्या मिनरल्समध्ये अपग्रेडेशन करत राहिलं आहे. अजून नवीन-नवीन मिनरल्स त्याच्यामध्ये ॲड करत चाललाय. मग त्याच्यात कोणते-कोणते आहेत? हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. पुढची न्यूज काय होती? पी-ए-सी पुल्स अप गव्हर्नमेंट फॉर स्लो इम्प्लिमेंटेशन ऑफ संकल्प स्कीम. बरोबर. मग पी-ए-सी काय आहे? आपली पब्लिक अकाउंट्स कमिटी ऑफ पार्लमेंट. बरोबर. मग त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात माहिती पाहिजे की पी-ए-सी कमिटी काय आहे? जसं आपल्याला माहिती की मेनली 3 कमिटीज आहेत. मग एस्टिमेट कमिटी झाली, पी-ए-सी झाली, अजून एक कमिटी झाली. मग त्याच्यामध्ये मेंबर्स कोणते-कोणते असतात? किती असतात? त्याच्यानंतर ते कोणत्या-कोणत्या हाऊसेसचे असतात? बरोबर. मग त्याचा प्रेसिडेंट कोण असतो? मग त्याची जी आहे कामं काय असतात? मग त्याचे जे रिकमेंडेशन्स असतात, मग ते ॲडवायझरी स्वरूपाचे आहेत की बाइंडिंग स्वरूपाचे आहेत, त्या गोष्टी झाल्या. मग कॅगच्या रिपोर्टचं ते काय एनालिसिस करतात का? मग त्याच्यानंतर ते खर्च वगैरे झाल्यानंतर हे करतात की खर्च करतानाच हे करतात? मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपल्याला पी-ए-सी बद्दल माहीत पाहिजे. त्याचबरोबर अजून जी गोष्ट आहे एस्टिमेट कमिटी. आता ह्या ज्या कमिटीज आहेत, यू-पी-एस-सी कंटिन्युअसली काही वर्षानंतर कंटिन्युअसली यांच्यावरती प्रश्न विचारत राहते. त्याच्यामुळे हे 2-3 कमिटी आहेत, त्या महत्त्वाच्या होतात. बरोबर? मग त्याचबरोबर यांचे चेअरमन वगैरे जे आहेत, ते सुद्धा माहीत पाहिजेत, की मग लोकसभेचे स्पीकर असतात का, कोण असतात? त्या गोष्टी. त्याचबरोबर बाकीच्या ज्या कमिटी, जसं रिसेंटली इथिक्स मागच्या वर्षी इथिक्स कमिटीवरती प्रश्न विचारला होता, की इथिक्स कमिटी काय आहे? त्याचं काम काय काय असतं? त्याचं चेअरमन कोण असतं? मग ह्या ज्या मेनली कमिटीज आहेत, म्हणजे न्यूजमध्ये असलेल्या आहेत, की मागच्या वर्षी इथिक्स कमिटीची न्यूजमध्ये होती, त्याच्यामुळे त्याला विचारलं होतं. मग ह्या कमिटीची जी इन्फॉर्मेशन आहे, ती आपल्याला माहीत पाहिजे. पुढची न्यूज काय होती? की नेट एफ-डी-आय इंटू इंडिया निगेटिव्ह फॉर 4th स्टेट मंथ. बरोबर? म्हणजे एफ-डी-आय जो आहे इंडियामध्ये येत राहतो. एफ-डी-आय म्हणजे काय, आपण लाँग टर्म असं म्हणतो. बरोबर? फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणतो. आणि दुसरी कोणती असते? एफ-पी-आय असते. आणि दुसरी एक असते की एफ-डी-आय असते. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट असं म्हणतो. ही जी असते ही लाँग टर्म असते, ही शॉर्ट टर्म असते. बरोबर? मग ह्या ज्या गोष्टी असतात, मग ह्याचे क्रायटेरिया वेगळे आहेत, ह्याचे असते, त्याचे जे कशासाठी एफ-डी-आय वेगळ्या कारणांसाठी केली जाते, एफ-पी-आय वेगळ्या कारणांसाठी केली जाते. मग त्यांचं काय म्हणणं आहे, की रिझर्व्ह बँकेचा डेटा काय सांगतो, की सलग 4 महिन्यांपासून इंडियाचा जो एफ-डी-आय आहे, नेट एफ-डी-आय, तो निगेटिव्हमध्ये गेलेला आहे. बरोबर? मग ह्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत, की काय असतात. मग त्याच्यामध्ये काही-काही टर्म्स आहेत, जे आपल्याला यू-पी-एस-सीसाठी महत्त्वाचे असू शकतात. त्याच्यामध्ये कोणते-कोणते आहेत? आता दिलंय काय आपल्याला नेट एफ-डी-आय. मग नेट म्हणजे काय असणार? परत ग्रॉस एफ-डी-आय असतो. त्याच्यानंतर नेट एफ-डी-आय असतो. त्याच्यानंतर रिपॅट्रिएशन असतं. कॅपिटल फ्लाइट असतं. ह्या ज्या टर्म्स आहेत, त्या सुद्धा महत्त्वाच्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी त्याच्यामध्ये अजून कोणत्या-कोणत्या गोष्टी असतात, की आपल्याला जो एफ-डी-आय येतो, तो कोणत्या-कोणत्या देशातून येतो, बरोबर? मग ते कोणत्या-कोणत्या सेक्टरमध्ये जातो. मग त्या सेक्टरमध्ये ते लेबर इंटेन्सिव्ह आहेत, मग तिथे मॅन्युफॅक्चरिंग आहे, त्या गोष्टीचं आहे, की टेक सेक्टरमध्ये जात आहेत. मग तिथे जॉब्स वाढतायत का? कोणत्या पद्धतीचे जॉब्स वाढतात? या सर्व ज्या गोष्टी झाल्या, त्या आपल्या इकॉनॉमीसाठी एकदम महत्त्वाच्या ठरतात, बरोबर? मग ही काही गोष्टी झाल्या, त्या प्रीसाठी महत्त्वाच्या आहेत. मग आणि ओव्हरऑल मेनसाठी पण महत्त्वाच्या आहेत. की जो एफ-डी-आय येतो, की रिसेंटली मग असं झालं, की सलग 4 महिन्यांपासून जर इंडियामध्ये एफ-डी-आय कमी येत असेल किंवा निगेटिव्हमध्ये जात असेल नेट एफ-डी-आय, त्याच्यामागची कारणं काय-काय असू शकतात? मग इंडिया तेवढी अट्रॅक्टिव्ह डेस्टिनेशन राहत नाहीये काही इन्व्हेस्टमेंटसाठी. मग नाही राहत आहे, तर कशामुळे नाही राहत आहे? मग इंडियाची इकॉनॉमिक ग्रोथ खराब होतीये, की
अजून कोणतं डेस्टिनेशन त्यांच्यासाठी अट्रॅक्टिव्ह होतंय का? मग चायना वाटतंय का? व्हिएतनाम किंवा आफ्रिकन कंट्रीजमध्ये कोणतं होत आहे? की ते परत जी ग्लोबलायझेशन सोडून ते परत स्वतःच्या कंट्रीजमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट करायला लागले. मग टॅरिफ वॉर वगैरेच्या ज्या गोष्टी आहेत, त्याचा काही इम्पॅक्ट पडतोय का? मग याच्यावरती सोल्युशन म्हणून इंडियाने काय-काय करायला पाहिजे? जर आपल्याला लेबर इंटेन्सिव्ह किंवा जॉब तयार करणारे एम्प्लॉयमेंट सेक्टरसाठी काही पाहिजे असेल आणि मग त्याच्यामध्ये एफ-डी-आयला जर अट्रॅक्ट करायचं असेल, त्याच्यासाठी इंडियाने काय करायला पाहिजे? त्याच्याबद्दल ओव्हरऑल ह्या गोष्टीमध्ये पॉलिसी काय, मग आर-बी-आयचा रोल काय येतो याच्यामध्ये? या सर्व ज्या गोष्टी असतात, त्या आपल्याला एक्झामसाठी महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. मग आता काय झालं GS3 मध्ये इकॉनॉमीमध्ये आणि प्रीसाठी सुद्धा हा जो डेटा आहे, की कोणत्या देशातून किती आला आणि कोणत्या-कोणत्या सेक्टरमध्ये आला, हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. पुढची न्यूज काय होती, की यूएस बेसिस टू बी लेजिटिमेट टार्गेट्स इफ अटॅक असं इराण म्हणतं, बरोबर? जसं आपल्याला माहिती आहे, की इराण आणि यूएसचे जे टेन्शन्स आहेत, ते कंटिन्युअसली वाढत चाललेत. रिसेंटली इराणनी काय केलं होतं, जसं आपण म्हटलं, की स्टेट ऑफ हॉर्मुझमध्ये त्यांनी मिलिटरी एक्सरसाइज सुद्धा केली होती. बरोबर? मग हे जे आहेत, मग त्याच्यामध्ये आपण म्हटलं होतं, की स्टेट ऑफ हॉर्मुझ जो आहे, ते प्लेसेस इन न्यूजसाठी महत्त्वाचे. मग आपण त्याच्यात म्हणलं होतं, की जसं रेड सी बद्दल विचारलं होतं, की त्याचं प्रेसिपिटेशन, त्याचं क्लायमेट झालं किंवा कोणती रिव्हर त्याच्यामध्ये येते की नाही. बरोबर? मग ह्या सर्व गोष्टी आपण स्टेट ऑफ हॉर्मुझसाठी पण पाहतो. मग त्याचबरोबर तिथं काय अजून पर्शियन गल्फ आहे. त्याच्यानंतर गल्फ ऑफ ओमान आहे. ह्या सुद्धा प्लेसेस इन न्यूज बाबत आणि ह्या सगळ्या अँगलसाठी त्या महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये कोणते-कोणते काय म्हणतात त्याला? त्याच्यामध्ये कोणत्या-कोणत्या देशांचा रोल आहे, नेबरिंग कंट्रीज कोणत्या-कोणत्या आहेत, कोणाचा कंट्रोल आहे. त्याच्यानंतर त्याच एरियामध्ये काही आयलँड्स आहेत महत्त्वाचे. काही पोर्ट्स आहेत मेजरली. यांची नावं सुद्धा महत्त्वाची आहेत एक्झामसाठी किंवा त्यासाठी विचारलं जाऊ शकतात. डायरेक्ट इथं नाही विचारता यू काय करू शकते, की ते आयलँडची नावं देऊ शकतात, की हे आयलँड कोणाचे आहेत आणि हे आयलँडचे लोकेशन काय आहेत, त्या गोष्टी झाल्या. त्याचबरोबर दुसरी गोष्ट आता ह्या आर्टिकलच्या बाबत म्हटलं तर काय म्हणलं इराणने, की जर यूएसने अटॅक केला इराणमध्ये, तर यूएसचे जे बेसिस असतील, त्यांच्यावरती ते टार्गेट करू शकतात, त्यांच्यावरती अटॅक करू शकतात. आता जसं आपल्याला माहिती आहे, की इराणकडं अशी कोणती मिसाईल्स वगैरे नाहीत, की ज्या डायरेक्ट यूएसला जाऊन हिट करू शकते किंवा त्यांची नेव्ही किंवा त्यांच्याकडे एअर फोर्स जी आहे, ती तशी स्ट्राँग नाहीये. त्याच्यामुळे ते काय म्हणतात, की त्यांचे जे बेसिस आहेत. मग आता आपल्याला हे माहीत पाहिजे, की यूएसचे बेसिस त्या रिजनमध्ये कुठे-कुठे आहेत, बरोबर? मग त्याच्यामध्ये वेस्ट एशियामध्ये जे आहेत, अरब कंट्रीजमध्ये तिथे आहेत का? तिथं कुठे-कुठे आहेत? त्याच गोष्टी झाल्या. त्याच्याबरोबर मग इंडियन ओशन तिथं जवळच आहे. मग इंडियन ओशनमध्ये कोणत्या-कोणत्या आहेत, त्या गोष्टी झाल्या. जसं आपल्याला माहिती की रिसेंटली न्यूजमध्ये सुद्धा होतं, की यूएसएचा जो बेस आहे डिएगो गार्सियामध्ये आणि डिएगो गार्सिया बाकीच्या रिजन्सनी सुद्धा न्यूजमध्ये होता. कशामुळे होता? की जसं तो मॉरिशस जो होता, तो आधी कंट्री ब्रिटनच्या ताब्यात होता. त्याला स्वातंत्र्य भेटलं. पण तो जो आयलंड ग्रुप होता, तो ब्रिटनने स्वतःकडे ठेवला होता आणि तिथं अमेरिकेला डिएगो गार्सियाच्या इथं एक मिलिटरी बेस तयार करण्याची परमिशन दिली होती. तर परत त्यांनी जो आयलंड होता, तो ब्रिटननी मॉरिशसला परत केला. पण हा जो बेस होता, तो मिलिटरी बेस यूएसकडे कंटिन्यू राहिला. आता याला यूएस काय म्हणते, की अनसिंकेबल मिलिटरी एअरक्राफ्ट असं म्हणतं यूएस, डिएगो गार्सिया. पूर्ण इंडियन ओशनसाठी अतिशय इम्पोर्टंट असा जो मिलिटरी बेस आहे यूएसएसाठी. मग डिएगो गार्सियाची न्यूज आहे, की मग इराणचं म्हणणं आहे आम्ही तिथून सुद्धा त्याच्यावर सुद्धा अटॅक करू शकतो. मग ती सुद्धा आपल्याला महत्त्वाची न्यूज आहे. बरोबर? मग त्याच्यामुळं त्या वेस्ट एशियाचा झाला किंवा इंडियन ओशन रिजनमध्ये झाला. यूएसचे कोणते-कोणते बेस आहेत, तिथं काय-काय होऊ शकतं. त्याचबरोबर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझच्या बाबत झालं, की तिथं अटॅक झाला तर अजून काय-काय गोष्टी होऊ शकतात. ऑइल सप्लाय आहे तो कमी होऊ शकतो. बरोबर? मग प्राइसेस वाढू शकतात. मग याच्यामध्ये परत ओपेक कंट्रीज झाल्या, ओपेक प्लस कंट्रीज झाल्या. या देशांचं महत्त्व आहे, की हा जो ग्रुप आहे त्यांचं महत्त्व आहे. त्याचबरोबर मग अजून कोणती गोष्टी होती, की जे आफ्रिकन कंट्रीज आहेत. इंडिया ऑइल कोणाकोणाकडून घेतो? मग वेस्ट एशियामधले समजा सौदी अरेबिया झाला, UAE वगैरे झालं, मग एल-एन-जी वगैरे. मग यांच्याकडून आपला जो ऑइल इम्पोर्ट किंवा नॅचरल गॅस इम्पोर्ट आहे, तो किती आहे? आपल्यासाठी इम्पोर्टर वगैरे म्हणून त्यांची रँक किती आहे? सेकंड, थर्ड, फर्स्ट कशी रँक आहे ती झाली. मग आपण समजा ऑइल डायव्हर्सिफिकेशन म्हणतो इम्पोर्ट करण्यासाठीचं. त्याच्यामध्ये आपण अजून कोणत्या-कोणत्या कंट्रीजकडून घेऊन घेतो. जसं एक्झाम्पल म्हणजे कसं, की आता रिसेंटली आपण आतापर्यंत रशियाकडून मोठ्या प्रमाणात घेत होतो. त्याच्यानंतर आता रिसेंटली आपण म्हटलं, की व्हेनेझुएलन ऑइल असेल, ते आपण घेऊ शकतो. त्याचबरोबर नायजेरियाकडून घेतो. मग हे जे देश आहेत, हे इंडियाच्या कॉन्टेक्स्टमध्ये महत्त्वाचे ठरतात, की यांचं इम्पोर्टन्स आता वाढायला लागतं. बरोबर? कारण जर सौदी अरेबिया, UAE वगैरे यांच्याकडून आपण नाही इम्पोर्ट करू शकत, तर मग ह्यांच्यावरती आपली रिलायन्स वाढायला लागते. बरोबर? मग यांचं लोकेशन, या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत, त्या एक्झामसाठी महत्त्वाच्या होऊन जातात. चालेल? ठीक आहे. थँक